नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या 41 जागा निघालेल्या आहेत आणि ही जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी भरती आहे ती TCS ही कंपनी घेणार आहे. तर त्या TCS कंपनीचं जे पॅटर्न आहे ते बघून घ्या. आत्ता मागं पुणे महानगरपालिकेचे जागा झाले त्याचा जो पॅटर्न होता तो सेम पॅटर्न TCS कंपनी घेते, त्यामुळे ते पेपर बघा. आज आपण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. तांत्रिक प्रश्न सार्वजनिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 40 प्रश्न हे स्थापत्यावर येणार आहे. 40 प्रश्न तांत्रिक विषयावर येणार आहेत. तर आज आपला जो विषय आहे की वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे पडलेले प्रश्न आहे, सिमेंट या विषयावरती जे पडलेले प्रश्न आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे आणि कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं आहे. आणि प्लीज यार चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पहा, पहिला प्रश्न आहे आपला, अल्टिमेट स्ट्रेंथ टू सिमेंट इज प्रोव्हाइडेड बाय. अल्टिमेट जी स्ट्रेंथ असते, सिमेंटची जी अल्टिमेट स्ट्रेंथ असते, जी सुरुवातीची ताकद असते, ती कशावरती अवलंबून असते? तर आपलं उत्तर आहे ट्राय कॅल्शियम सिलिकेट. ट्राय कॅल्शियम सिलिकेट हे आपलं उत्तर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा प्रश्न पडलेला आहे, ली चॅटेलियर ॲपॅरेटस इज यूज फॉर टेस्टिंग. ली चॅटेलियर ॲपॅरेटस एक टेस्ट आहे, ती कशासाठी टेस्ट केली जाते सिमेंटची? तर ती साऊंडनेस याच्यासाठी चेक केल्या जाते, हे लक्षात ठेवा. साऊंडनेस चेक करण्यासाठी केल्या जाते. त्यानंतर आहे द कॉमनली यूज मटेरियल टू डिले द सेटिंग्स ऑफ सिमेंट इज. की जे सिमेंटचा जो टाईम असतो तो टाईम वाढवण्यासाठी कशाचा वापर करतो? तो जिप्समचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, जिप्सम हे वापरल्या जातं इनिशियल सेटिंग टाईम वाढवण्यासाठी, की सिमेंटचा टाईम वाढवावं म्हणून. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, ॲज पर IS स्पेसिफिकेशन द मॅक्झिमम फायनल सेटिंग टाईम फॉर ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट शुड बी. मॅक्झिमम म्हणजे काय? जास्तीत जास्त जो शेवटचा टाईम असतो सिमेंटचा सेट होण्याचा तो किती पाहिजे? तर तो आपल्याला सांगितलेला आहे 10 आवर, 10 आवर, 10 तास आपल्याला जास्त टाईम पाहिजे. इनिशियल सेटिंग टाईम 30 मिनिटं असतो आणि फायनल सेटिंग टाईम हा 10 आवर असतो, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न भरपूर वेळेस पडलेला आहे. अकॉर्डिंग टू IS स्पेसिफिकेशन द कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आफ्टर 3 days शुड नॉट बी लेस दॅन. IS मानांकनानुसार जी कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असते सिमेंटची, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटची OPCची, ती 3 दिवसानंतर किती नसली पाहिजे? तर 16 MPa नसली पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे, सिमेंट उत्पादनापासून 5 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यास साधारणपणे सिमेंटची ताकद किती टक्के कमी होते? तर 30% ताकद कमी होते. जर आपण 5 महिने सिमेंट वापरलं नाही तर सिमेंटची 30% ताकद कमी होते. हे थोडंसं बघून घ्या एकदा, डबल कन्फ्युजन असू शकतं. 7, सर्वसाधारण सिमेंटच्या सुरुवातीचा म्हणजे इनिशियल जो टाईम असतो व अंतिम सेटिंग म्हणजे फायनल सेटिंग जो टाईम असतो तो किती पाहिजे? तर इनिशियल सेटिंग टाईम 30 मिनिटे पाहिजे आणि फायनल सेटिंग टाईम आपला 10 तास पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर हे सगळे प्रश्न पडलेले आहे वेगवेगळ्या, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, वाशिम इथं प्रश्न पडलेले, मुंबई, सार्वजनिक बांधकाम विभाग, ते प्रश्न मी सांगतोय. मी कुठूनही प्रश्न घेतले नाही, प्रश्नपत्रिकामधले प्रश्न आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे सामर्थ्य हे प्राधान्यतः कशावर अवलंबून असते? तर पाणी सिमेंट गुणोत्तरावरती अवलंबून असते. वॉटर सिमेंट रेशोवरती सिमेंटचं पॉवर अवलंबून असते. सिमेंटमध्ये जिप्सम मिसळतात. का मिसळतात? कारण सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाईम नियंत्रित करण्यासाठी आपल्याला जिप्सम वापरावं लागतं, सेटिंग टाईम नियंत्रित करण्यासाठी. सिमेंटमधील ट्राय कॅल्शियम सिलिकेटमुळं काय होतं? तर सिमेंटचं जे हायड्रेशन असतं ते जलद गतीनं होतं. सिमेंटचं हायड्रेशन जलद गतीने होण्यासाठी ट्राय कॅल्शियम सिलिकेटचा वापर केला जातो. त्यानंतर आहे, सिमेंटच्या एका पोत्यात किती घनमीटर सिमेंट असते? तर 0.0347 एवढे घनमीटर, क्युबिक मीटर सिमेंट असते, ध्यानात ठेवा. प्रबलित सिमेंट कॉन्क्रीटची पडदी कशाने मोजतात? तर चौरस मीटरमध्ये मोजल्या जाते, हे ध्यानात ठेवा. चौरस मीटरमध्ये मोजतात सिमेंटची कॉन्क्रीट पडदी. सिमेंटचा मॉर्टर तयार केल्यानंतर ते किती कालावधीत वापरण्यात आले पाहिजे? तर 30 मिनिटात वापरण्यात आला पाहिजे. इनिशियल सेटिंग टाईम 30 मिनिटं आहे. 50 किलो सिमेंटमध्ये म्हणजे किती घनमीटर सिमेंट होय? आता हे थोडंसं मला वाटतं मिस्टेक आहे, इथं 0.033 दिलेली आहे, पण ही 0.0 वरती आपण जो प्रश्न बघितला 0.0347 11 नंबरचा तो आहे, हे लक्षात ठेवा.
तर इथं थोडंसं मिस्टेक झालेली असू शकते, पाहून घ्या. त्यानंतर 15 मसाला तयार करण्यासाठी हात मिश्रण पद्धती वापरल्यास किती टक्के जास्त सिमेंट वापरावे लागते? तर 20% जास्त सिमेंट वापरावं लागेल. जर आपण हँडमेड यूज केलं तर हातानं जर मिसळलं सिमेंट तर 20% सिमेंट जास्त वापरावं लागतं. पोर्टलँड सिमेंट उत्पादन करताना जिप्सम केव्हा मिसळतात? ज्यावेळेस पण सिमेंट तयार करतो त्यावेळेस क्लिंकर दळून पावडर करताना शेवटी आपण जिप्सम वापरतात. जिप्सम हा टाइम वाढवण्यासाठी वापरतात. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट ज्याचा रेशो 1:3 असन त्याची दाब सहन करण्याची ताकद म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जी सहन करण्याची ताकद असते ती किती नसावी? तर ती 17.5 न्यूटन पर mm² एवढी नसावी. जास्त प्रमाणात ट्राय कॅल्शियम सिलिकेट व कमी प्रमाणात डाय कॅल्शियम सिलिकेटमुळे सिमेंटला काय होतं? ट्राय कॅल्शियम सिलिकेट जास्त प्रमाणात पाहिजे आणि डाय कॅल्शियम सिलिकेट कमी प्रमाणात पाहिजे. त्यामुळे काय होतं? त्याचं उत्तर आहे जलद गतीने ते कठीण होतं. त्याच्यानंतर लवकर ताकद प्राप्त होते, मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. हे जर 3 ऑप्शन असेल आणि शेवटी लिहिलं असेल सर्व पर्याय बरोबर, त्याचा अर्थ ते बरोबर आहे. एक सिमेंट बॅगमध्ये किती घनमीटर सिमेंट असते? पहा हा प्रश्न किती वेळ डबल झालेला आहे वाशिमला. तर याचं उत्तर आहे 0.0347. 34 दिसेल तर 0.034 ध्यानात ठेवा. सिमेंटच्या कामाच्या ठिकाणी घ्यावयाच्या चाचणीनुसार सिमेंट शुद्ध व चांगल्या दर्जाचे आहे असं म्हणतो. तर सिमेंट चांगल्या दर्जाचं कसं ओळखायचं? तर त्या सिमेंटचा रंग एकसारखा हिरवट करडा असावा. सिमेंटच्या पोत्यात हात घातला असता थंड वाटावे. मुठभर सिमेंट पाण्याच्या बाटलीत टाकले असतात तरंगावे. लक्षात ठेवा. आणि असे 3 पर्याय असले तर शेवटी लिहिलेले असेल सर्व पर्याय बरोबर. त्यानंतर सिमेंट इज सेड टू बी ऑफ गुड क्वालिटी. वर मराठीत विचारलं 21 इंग्रजीमध्ये विचारलेला आहे. रायगडला वरती हिंगोलीमध्ये विचारलेला आहे. ते सिमेंट चांगलं केव्हा असतं? तिथं 4 पर्याय दिलेले होतात. तर 3 पर्याय चुकीचे होते आणि 1 पर्याय बरोबर होता. त्यातला बरेच पर्याय आहे. 1 feels cool by hoisting one's hand in the cement bag. जो कोणी सिमेंटच्या बॅगमध्ये हात टाकल तर सिमेंट त्याला थंड जाणवलं पाहिजे, तर त्या सिमेंटला चांगलं म्हणतात. पोर्टलँड सिमेंट 19 मायक्रॉन चाळणीवर चालले असता चाळणीवर राहणाऱ्या भागाचे वजन किती टक्क्यापेक्षा जास्त नसावे? तर 10% जास्त नसावे. यवतमाळला प्रश्न पडलेला आहे. सिमेंटचे उत्पादन करताना जिप्सम किती टक्के मिसळतात? 3 ते 5% जिप्सम मिसळतात. नॉर्मल कन्सिस्टन्सीची सिमेंट पेस्ट तयार करण्यासाठी आवश्यक पाण्याची टक्केवारी किती असते? तर 20 ते 35% आपल्याला पाणी लागतं. ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंटचा उपयोग कुठे करतात? तर धरणे करण्यासाठी, फुलाची ऑबिटमेंट करण्यासाठी, रिटेनिंग वॉलसाठी, या सर्वांसाठी आपल्याला ब्लास्ट फर्नेस फ्लॅग सिमेंट लागतं. सिमेंटमध्ये जलद सेटिंगचा गुणधर्म निर्माण करणारा सिमेंटमधील रासायनिक घटक कोणता येतो? त्याच्यामध्ये ॲल्युमिना हा आहे. लक्षात ठेवा, ॲल्युमिना वापरला जातो सिमेंटमध्ये. त्यानंतर आहे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाइम किती तासापेक्षा जास्त असावा? तर 10 तासापेक्षा जास्त नसावा असं आहे बघा ते. सिमेंट पोत्याचे वजन किती किलो असते? 50 किलो. सिमेंटची त्वरित घट्ट होण्याची क्रिया कमी करण्यासाठी त्यामध्ये कशाचा उपयोग करतात? जिप्सम. जिप्समवर तर लयच प्रश्न विचारलेले आहे. सिमेंट कॉन्क्रीटला पूर्ण ताकद प्राप्त होण्यासाठी किती दिवस लागतात? 28 दिवस लागतात. सिमेंटची क्वालिटी त्याच्या कशावर मोजली जाते? तर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ वरती असते. 50 किलो वजनाच्या बॅगेतील सिमेंटचे आकारमान किती लिटर असते? लिटरमध्ये विचारलेलं आहे. हे पाहून घ्या. लिटरमध्ये जवळजवळ 33 लिटर पाहिजे, पण इथं 37 लिटर सांगितलेलं आहे. पाहून घ्या. सिमेंटच्या इनिशियल सेटिंग टाईमसाठी जबाबदार काय असतं? तर त्यासाठी ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट व टेट्रा कॅल्शियम फेराइट हे असं. त्यामुळे सिमेंटला जरा चांगलं रीड करा. पहा किती प्रश्न पडलेले आहे. प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3, 1 तर हमखास असतोच, पण 2 ते 3 सुद्धा असतात. आता थोडंसं सिमेंटबद्दल आपण खाली जाणूया. इथं म्हटलेलं आपल्याला डेन्सिटी, सिमेंटची डेन्सिटी किती आहे? तर तिची आहे 1440 kg/m³ एवढी त्याची डेन्सिटी असते सिमेंटच्या एका बॅगच्या. 50 किलोची बॅग धरतोय आपण. बॅगचं वजन असतं 50 किलो. 1 मीटर क्यूब म्हणजे 35.3147 क्युबिक फीट. आणि एका बॅगची व्हॅल्यूम किती असते? व्हॅल्यूमवरती प्रश्न याच्यावरती क्युबिक मीटरवरती प्रश्न पडलेले आहे, घनमीटरवरती. तर 0.0347 क्युबिक मीटर एवढं आहे. तर हे 50 किलोच्या बॅगसाठी आपल्याला जवळजवळ 33 लिटर पाणी पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.